आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार विनायकजी राऊत आहे. सर, TV9 मध्ये स्वागत आहे. खरं तर 16 मार्च या बैठकीसंदर्भात आपण आज आढावा बैठक घेतली आहे आणि कार्यकर्त्यांना देखील आपण मार्गदर्शन केलं. काय सांगाल? धारावीकरांना आपल्या न्याय मागणीसाठी आणि अदानीसारख्या ब्रह्मराक्षसाच्या तावडीतून आणि ह्या ब्रह्मराक्षसाला आशीर्वाद देणारे भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आणि ह्या राज्यातलं गद्दार गटांचं टोळकं हे जे त्याला आधार देत आहेत, ह्या सर्वांपासून धारावीवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी धारावीवासी आता रस्त्यावर उतरणारच आहेत. 16 डिसेंबरला धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून जो मोर्चा निघेल तो लाखोचा मोर्चा असेल आणि खास करून धारावीकरांच्या पाठीशी सुरुवातीपासून खंबीरपणे उभे राहिलेले माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सुद्धा त्या मोर्चाला संबोधित करतील. या विभागाच्या आमदार वर्षाताई गायकवाड असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, सर्वच वेगवेगळ्या पक्षाचे नेते ह्या त्या मोर्चामध्ये सहभागी होतील. सर, मात्र या मोर्चाच्या परवानगीसाठी धारावी पोलीस असं देखील म्हणतात आहे की इथे परवानगी देऊ नका, तुम्ही आयुक्तांकडे जाऊन परवानगी द्या. आयुक्तांकडे नियमाप्रमाणे आम्ही अर्ज दिलेला आहेच. आयुक्तांकडे दिला आहे, दोन्ही DCPंकडे सुद्धा दिलेलं आहे. परवानगी देणं हे त्यांचं काम आहे, कुठून त्यांनी द्यावं ते त्यांचं ठरवावं. पण आमचा अधिकार आहे लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्ण त्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतील आणि आपल्या न्याय मागणीसाठी अर्ज विनंत्या करतील. सर, काय वाटतं, मोर्चाची पूर्ण तयारी झाली आहे? 100% झालेली आहे. सर, धारावीचा पुनर्विकास होण्यासाठी आताच काही मिनिटापूर्वी शिवसेनेचे शिंदेगडचे खासदार आहे राहुल शेवाळे यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. कसं बघता? काय भेट घेऊन सांगणार आहे त्याच्यामध्ये? तुम्ही अदानींना जेवढं पोचताय त्याच्यापेक्षा आणखी त्याची भरपाई करून द्या असं सांगणार आहेत का? हिंमत असेल तर अदानीला जे स्पेशल सवलती दिलेल्या आहेत, विशेष सवलती देण्याचा जो कायदा केलेला आहे तो रद्द करा आणि धारावीवासियांच्या प्रत्येक घराला, प्रत्येक व्यवसायाला तुम्ही या ठिकाणी आश्रय देणार, इथे त्यांना अकोमोडेट करून घेणार आणि त्याचबरोबर धारावीच्या घरांना 500 चौरस फुटाचं घर देणार हे जाहीर करा. मग पुढचं बघू आम्ही. धन्यवाद. आपण पाहू शकतो की धारावीच्या विकासासाठी आमची आज ही बैठक धारावीमध्ये पार पडलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.